नमस्कार, आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लजमध्ये गटतट बाजूला ठेवून एकत्रितपणे साजरा होणार शिवजयंती सोहळा। लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा सर्वपक्षीय बैठकीत झाला निर्णय। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठानच्या वतीनं बोलावण्यात आली होती बैठक। चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द येथील शेतकरी गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी। शेतात उसाला पाणी पाजत असताना अचानक बिथरलेल्या गव्यानं केला हल्ला। जखमीवर बेळगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू। इंचनाळ येथील प्राचीन गणेश मंदिरात गणेश जयंती सोहळ्याची तयारी पूर्ण। मंगळवारी 13 फेब्रुवारी रोजी गावात काढण्यात येणार हाराची भव्य मिरवणूक। डॉक्टर आनंद गोसावी महाराज आणि नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम। सीमा भागाच्या वतीनं सीमाप्रश्नी बलिदान दिलेल्या 67 हुतात्म्यांना अभिवादन। हुतात्म्याचे बलिदान व्यर्थ न जाण्याकरिता या सीमाप्रश्नी अग्निकुंडात झोकून देऊ, कोल्हापूर शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांचं प्रतिपादन। गडिंग्लजमध्ये श्री संत बाळूमामा मंदिर देवस्थान सेवा संस्थांच्या बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहाचा कोनशिला पूजन समारंभ संपन्न। सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन आणि गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाला कार्यक्रम। न्यू होरायझनमध्ये घडवण्यात आले कोल्हापूर दर्शन आणि राम जन्मभूमी दर्शन। शाळेत फनफेअरच्या निमित्तानं करण्यात आले आगळेवेगळे देखावे।